नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व मागील पेपर IMP PDF तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपवर हाय करायचे। तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नदीमधलं सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं? नदीमधलं बघा सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील माजुली हे बेट बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे आणि माजुली बघा हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीमधलं बेट आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, कोल्हेरू आणि पुलिकत बघा ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत। बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा, भारताची बघा स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा बघा 5.5 तासांनी ती पुढे आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बिहू हा सण बघा आसाम या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कावरत्ती बघा लक्षद्वीप या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बांदीपूर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बांदीपूर बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर बांदीपूर बघा हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 इंदिरा पॉइंट बघा हे खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट बघा भारताचं बघा सर्वात दक्षिणेकडचं पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा निकोबार या बेटामध्ये बघा इंदिरा पॉइंट हे भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला? भारताचा बघा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर प्राचीन पठारे याने बघा भारताचा सर्वाधिक भूभाग हा व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? बघा कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता बघा असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा लोकसंख्येची बघा सर्वात कमी घनता असलेला संघराज्य प्रदेश म्हणजे अंदमान आणि निकोबार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, टिहिरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टिहिरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा टिहिरी बघा हे धरण उत्तराखंड या राज्यामधलं धरण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश बघा ओडिशा या राज्याचं बघा कलिंग प्रदेश या ठिकाणी ऐतिहासिक नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण बघा कार्निवल हा सण पहा गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये उपग्रह दळणवळण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? भारतामध्ये बघा उपग्रह दळणवळण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील
बघा भारतामध्ये बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र बघा श्रीहरिकोटा या ठिकाणी भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा राजस्थान या राज्यामध्ये बघा कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे. प्रश्न क्रमांक राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? बघा राजा रवी वर्मा बघा हे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील चित्रकलेसाठी या ठिकाणी ते प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तिबेट मानस सरोवर या ठिकाणी बघा सिंधू नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? बघा भारतामध्ये बघा सर्वात पहिल्यांदा सूर्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उगवतो? बघा अरुणाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य उगवतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा हिमालय बघा हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये 100% साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा भारतामध्ये बघा 100% साक्षरता असलेले राज्य म्हणजे केरळ राज्य बघा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील नौदलावर त्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये बघा नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा नैऋत्य मोसमी वारे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये बघा नैऋत्य मोसमी वारे वाहतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभलेली आहे? बघा गुजरात या राज्याला बघा सर्वाधिक बघा या ठिकाणी समुद्र सीमा ही लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्रा हे शहर बघा यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील शिवसमुद्रम बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कावेरी नदीवर असून तो कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा भारतामध्ये सर्वाधिक रबराचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? बघा भारतामध्ये बघा सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा आसाम या राज्याला बघा समुद्र किनारा नाही. प्रश्न क्रमांक 19 अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये बघा थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? ड्युरँड रेषा बघा ड्युरँड बघा ही एक सीमारेषा आहे खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशामध्ये बघा ड्युरँड या ठिकाणी ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक खालीलपैकी कोणता एक देश या ठिकाणी सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? बघा सार्क या संघटनेमधून एकूण 8 देश आहे यापैकी बघा मालदीव बघा या ठिकाणी सार्क या संघटनेमध्ये सदस्य देश नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? मूलभूत कर्तव्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मूलभूत कर्तव्य बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 कलम 51A मध्ये या ठिकाणी मूलभूत कर्तव्य देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती? बघा पंजाबी या भाषेची लिपी खालीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील गुरुमुखी बघा पंजाबी या भाषेची लिपी आहे. प्रश्न क्रमांक भारतामध्ये बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य खाली बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे?
बघा राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी लॉर्ड विल्यम बेंटिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5 कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने कागदाचा शोध खालीलपैकी कोणत्या देशाने लावलेला आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील. चीन या देशाने बघा कागदाचा शोध हा लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव खालीलपैकी काय होते? बघा सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव होते. प्रश्न क्रमांक मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी मराठी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. न्यायमूर्ती रानडे यांनी बघा मराठी सत्तेचा उदय हा लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? बघा पोंगल हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? पोंगल बघा तामिळनाडू या राज्यामध्ये बघा पोंगल हा सण साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? बघा भांगडा हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं लोकनृत्य आहे? भांगडा बघा भांगडा बघा हे पंजाब या राज्याचं या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली घोषणा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भगतसिंग यांनी बघा इन्किलाफ जिंदाबाद ही घोषणा दिलेली आहे. प्रश्न क्रमांक बघा जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोणत्या ठिकाणी बघा झाला? जलियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 13 एप्रिल सन 1919 अमृतसर या शहरामध्ये बघा जलियनवाला बाग हत्याकांड हा झाला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारो हे बघा विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? पारो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा भूतान या देशामध्ये बघा पारो या ठिकाणी विमानतळ आहे. प्रश्न क्रमांक 13 कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा कान्हा बघा हे राष्ट्रीय उद्यान बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील. मध्य प्रदेश या राज्यामध्ये कान्हा हे राष्ट्रीय उद्यान आहे. बघा भारतामध्ये नोटाबंदीची घोषणा केव्हा करण्यात आली होती? नोटाबंदीची घोषणा बघा 8 नोव्हेंबर सन 2016 मध्ये बघा नोटाबंदीची घोषणा करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 15 बघा महात्मा गांधी यांना बघा राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली? महात्मा गांधी यांना बघा राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिलेली आहे? बघा सुभाषचंद्र बोस यांनी बघा महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती. प्रश्न क्रमांक बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? मध्यवर्ती वस्तू संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा नागपूर या ठिकाणी बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुगल क्लासरूमची बघा अंमलबजावणी करणारे बघा भारतामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा महाराष्ट्र राज्य बघा देशामध्ये गुगल क्लासरूमची बघा अंमलबजावणी करणारे पहिले राज्य आहे. बघा प्रत्येक घरामध्ये बघा LPG गॅसची जोडणी असणारे भारतामधलं पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता प्रत्येक घरामध्ये बघा LPG गॅसची जोडणी असणारे पहिले राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट कोणत्या देशामध्ये आहे? बघा गोबीचे वाळवंट बघा चीन या देशामध्ये बघा गोबीचे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक बघा पोलिओची लस वयाच्या किती वर्षापर्यंत देता येते? पोलिओची लस बघा एकूण किती वर्षापर्यंत देता येते? बघा 0 ते बघा 5 वर्षापर्यंत बघा पोलिओची लस या ठिकाणी देता येते. बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करतो? बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवावर परिणाम करणारा रोग आहे? तर यकृतावर परिणाम करणारा या ठिकाणी रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 8 ऑक्टोबर या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? 8 ऑक्टोबर या दिवशी कोणता दिवस असतो? 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन असतो. प्रश्न क्रमांक 24 बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता आहे?
बघा सूर्यमालेमधला बघा सर्वात लहान ग्रह म्हणजे या ठिकाणी बुध ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघ पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं पंजाब केसरी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. पंजाब केसरी बघा लाला लजपत राय यांना बघा पंजाब केसरी या नावाने ओळखले जाते. दुसरा क्रमांक गायत्री मंत्र खालीलपैकी कशामध्ये दिला गायत्री मंत्र हा खालीलपैकी कशामध्ये दिलेला आहे. बघा ऋग्वेदामध्ये या ठिकाणी गायत्री मंत्र हा दिलेला आहे. दुसरा क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. राष्ट्रीय विज्ञान दिवस बघा 28 फेब्रुवारी या दिवशी बघा राष्ट्रीय विज्ञान दिन असतो. दुसरा क्रमांक 28 बघा राष्ट्रीय युवा दिवस कोणत्या दिवशी असतो. राष्ट्रीय युवा दिन बघा राष्ट्रीय युवा दिन बघा 12 जानेवारी बघा या दिवशी राष्ट्रीय युवा दिन असतो. दुसरा क्रमांक बघा सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती वेळ लागतो. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी एकूण किती वेळ लागतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर 8 मिनिटे 20 सेकंद एवढा या ठिकाणी वेळ लागतो. दुसरा क्रमांक विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरतात. विजेच्या दिव्यामध्ये टंगस्टन या धातूची तार वापरतात. तर या ठिकाणी वायू कोणता असतो. वायू बघा विजेच्या दिव्यामध्ये बघा या ठिकाणी नायट्रोजन या प्रकारचा वायू असतो. बघा युरेशियामधला बघा गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणता. युरेशियामधला गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बघा असे बघा 10,000 प्रश्नसंग्रह असलेलं PDF सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मागील सर्व पेपर आणि IMP नोट्स पाहिजे असतील तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.